मी आता घरी गेली तुला भेटायला. काय काम होतं? तात्या कसे आहेत ते विचारायला गेले. आता कशाला आला तुम्ही विचारायला? मग अगं तात्या माझ्या वडिलांसारखे, तुझे वडील तर माझ्या पण वडिलांसारखे की नाही. सचिन भाऊला लाज वाटायला पाहिजे म्हाताऱ्या माणसांच्या अंगावर हात उचलायला. मला किती वाईट वाटलं असं. अगं काल जे प्रकरण झालं ते मी पण आता होते तिथे, पण आता काय करणार सांग बरं. ते पुरुष मंडळी सगळे भांडायला लागलं. तू पण स्त्री आहे, तुला माहिती आहे. मला कळलं नाही का तुम्ही सरपंच बाई आहे? अगं आहे कळलं, मी त्यांना थांबवायचा पण प्रयत्न केला पूजा, पण तुला माहिती ना तू पण एक स्त्री आहे. बोलूच नका, मला घरी काम आहे, मी जाते. अगं पूजा असं डोक्यात राग घेऊन चालेल का सांग मला. तात्या अन्याय केलं मला चालणार नाही बरं का. अगं तुझ्या तात्यांवर अन्याय केलेला मला पण चालणार नाही पूजा. म्हणून तर त्या दिवशी आमच्या तात्याला हे केलं तुम्ही. अगं तू नव्हतीच बघायला पूजा, तर तू विचार भारतीला पण किती लोक ते भांडत होते, काय करणार. आणि तात्यांचं पण थोडं चुकलं काय, असं जसं माणूस डायरेक्ट तोंडावर बोलायला नको होतं ग. सचिन भाऊ माहिती ना कसं राहू दे तुमचं, तुम्हाला काय काम होतं सांगा मला. तुम्ही कंप्लेंट तर नाही केली ना? तेवढं आम्हाला कळतंय बरं का. हे बघ कळतं, पण जर आपण कंप्लेंट केली तर आपल्या गावाचंच नाव खराब होणार आहे की नाही सांग मला. आणि तुमचं? माझं तर होणारच की, गावाचं नाव खराब झालं माझं तर ऑटोमॅटिक होणारच ना. पण हे सगळं घरचे मॅटर आपण घरात मी अमरला पण बोलून घेणार, पण खूप रागवलाय मी त्याच्याकडे पण जाणार आहे. कसं आहे माहिती आहे का, अमर तसा चांगला मुलगा आहे, पण काही लोक असतात विरोधकांचे, त्यांनी त्याच्या डोक्यात काहीतरी भरवलं असेल म्हणून तो एवढा चिडलाय. बघू त्याला पण समजवते. जे काय असू द्या, मला जायचंय घरी, मला काम आहे. बरं शांत राहा, ह्याची किंमत मोजावं लागेल बरं का. अगं नाही पूजा असं नाही, शांत राहा, बघू आपण काहीतरी. काय करताय काका? अरे सरपंच टाकतोय राजा. कसं काय आलं बाबू अण्णा? काका लय महत्वाचा विषय. बरं बोल ना. काय ग्रामपंचायतला आपण उभा राहिलोय ह्या बारीने. काय म्हणतो? हा ग्रामपंचायतला उभा राहिलोय मी ह्या बारीने. अरे भोरड फके, मी अमरला उभं केलंय. पण मतदान मला झालं पाहिजे बरं का काय? तुमचं. आणि मी त्याला उभं केलंय त्याचं काय? अरे अमरला उभं मी केलंय. अमरला उभा केलंय तुम्ही? आणि मग काय आहे तर? काय राव काका, राव माझी मत सगळे त्यालाच पडते ना आता. आणि मग काय तर म्हणून शहाणा बन आणि हे इकडं हे राजीनामा. हो काका अमरला काय बी करा पण खाली बसवा माझ्यासाठी. काय तसलं नाही जमणार आहे. अरे माझ्या विश्वासावर उभं केलंय त्याला. पण माझं मतदान त्याला गेलं राहा, मी खाली मला गावात परत तोंड दाखवा जागा राहील का? कशात म्हणजे काका सगळे शहरा तुमचीच. तसं नाही, तुम्हाला आला काय ते आधी? पण मी किती दिवस झाले राव गावात विकास हे नाही आपल्याला नाही पास. अमरला कोण माहिती ओळखतंय का? बबरूंना म्हणजे लगेच काम अधिकारी करतोय. काय म्हणतो? हा कोणाचं सरपंच असू द्या, कोणाचं शेतीचा असू द्या, काय लगेच काम. बबरू अण्णा कोण? बाबरी अण्णा बिन्याला बाबरी बबरू म्हणला असं बाबरी. अरे काय जगा तुझी काय गाणी केली त्यांनी. आणि कशाला हे पोरग म्हणलं होवा राहिले. नको रे बाळ होवा राहू माझा. आई आपल्या अमरला मदत कर. लोक मला सगळे अण्णा नावाने ओळखतात. बरं एवढी बार काय करा, मला मतदान करा. ऐकत बसायचं का उद्या माझी इच्छा पुरी होते. नाही जमणार अमर काय अजून त्याचा उभा आयुष्य पडलंय. जमणार नाही, तुझी मर्जी. पडलो तर तुमच्यामुळेच पडन, माझ्यामुळेच पडणार तू. बबरू अण्णाचं काय करायचंय तुमच्याच हातात आहे. हा पण एवढे काका तू ऐक माझा आता एक आहे काका. हा शेवटी बबरू अण्णा तुम्हाला मदत दिलाय. अर्ध्या रातचा म्हणलं फोन केला तर बबरू अण्णा येणार, अमर येणार नाही. आणि जेव्हा सचिनने माझ्या अंगावर हात टाकला तेव्हा तू कुठे गेलता? त्याला नका मतदान, पण मला तर द्या. त्या नाही तुला बी नाही, मी अमरलाच मत देणार. जा आईला सचिन भाऊमुळे सगळा राडा झाला. भाऊला कळतच नाही कसं वागावं लोकांना. जीजी अमर हा या वहिनी साहेब आहे का घरात? हो या. काय कुठे गेला जीजी? जिजी वय तिची गेली बाहेर. काय मला कुठं चहा पाणी करायला कोणाचं काय नाही. जाऊ दे, मला तुझ्याकडेच काम होतं. हा काय काम केलं तरी बघ. म्हटलं राग शांत झालाय की नाही बघावं. अमर साहेब खूप रागवले होते. मला रागीन, मला इंटापसाळी नाटल्या गोष्टी. अहो आणि शेवटी सचिन भाऊंचा राग तर तुला माहितीये कसा आहे. अहो सचिन भाऊचा राग असला म्हणून आमच्यासारख्या होती काय राग नाही काढायला पाहिजे. तरी मी त्यांना आधी समजून सांगितलं होतं, पण तरी पण आता माझ्या पण हातात काय नाही. मी पण त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला,
तुम्ही पार्टी चालवता हे तुमचं तुम्ही असं म्हणून जमन का तिथे असायला पाहिजे होतं नाही बघायला. नाही. तुम्ही उद्या स्त्रियाचं काय झालं तर तुम्ही काय म्हणणार बाबा माझ्यामुळे जिंकलो ना आज मारा झाली म्हणतोय माझं गुन्हा पण असं नाही ना की माझं त्यांना समर्थन आहे. मी पण सचिन भाऊला किती समर्थन नसलं तर आणि ऐका त्यांना ना. मी सोडवण्याचा पण प्रयत्न नाही, केला नाही. भांडणं. बरोबर आहे तुमचं समर्थन नसलं तर उभं करू नका साधी गोष्ट आहे मग आम्हाला कळत तुमचं समर्थन ते आहे अजून का. वेळ आहे रे, बघू कोणाला उभं राहायचं काय आहे. मग हे चुकीचं आहे बघा एखाद्या वयस्कर माणसाला जर मारत असेल तर नाही हे- ही तर चुकीचीच गोष्ट आहे. माझं त्याला समर्थन अजिबातच नाहीये. पण इलेक्शनच्या काळात या सगळ्या गोष्टी होतात तर तुलाच माहिती आता कसं असतं नाही, सगळं. बरोबर. मी पूजाला त्यामुळे आपण शांत थोडस राहायला नाही, मी पाहिजे. पूजाला सांगतो बघू तेच काय होतं त्यासाठी ते. झाले की पण पूजा ती- पण खूप चिडलीये. ती नाही ऐकत नाही माझं, ती तिला मी समजवण्याचा प्रयत्न केला पण म्हटलं तुला सांगितलं तुझं ती ऐकते. मग तू सांगितल्यावर जरा जास्त फरक नाही पडेल. नाही, माझं काय ऐकत नाही ती म्हणजे माझं मी पर्याय नाही, नाही, बघितला. ऐका असं नाही. तर तिला सांगितलं समजून तर तिला जास्त जरा बरं वाटेल किंवा ती समजून घेईल असं मला वाटतं. माझं बी ऐकत नाही ती नाही ऐकत पण आता माझ्यासाठी तू एकदा तिला बोलून बघ काय म्हणते ते. तिचा पण तुझ्यावर जीव आहे. बघतो मी सांगून पण आम्हाला सुद्धा वाटते कुठेतरी वेगळा कुठेतरी पर्याय निवडावा असं आमच्या सुद्धा सगळ्या तरुणांच्या मनात पर्याय आहे. म्हणजे पर्याय म्हणजे बघू दुसरे कोण उभा राहतात त्याला समर्थन करू हा. ते तू काय धमकी देतो काय मला? तसं समजा धमकी तुम्ही हे बघ अमर, माझं सांगण्याचं काम आहे. शेवटी निर्णय तुझा आहे. तुला जर या पक्षात राहायचं असेल मदत करायची असेल तर कर. मी तुला जबरदस्ती तर नाही करू शकत. नाही, पण आम्हाला- माझं सांगण्याचं काम आहे ते मी करते. शेवटी तुझा निर्णय. हा तुमची माणसं जर उद्या आम्हाला येऊन हाणत असले तर ते आमचा काय पर्याय मग तसं नाही पण शेवटी तुझा निर्णय असेल की कुठल्या पक्षात राहायचं बघू उभं राहायचं आता. काय. निर्णय करू आमचा आम्ही ठीक आहे चालतं या मग पण शांत ठेव डोकं नाही, नाही, आणि सहकार्य करा. शांत बघ, डोकं आमचं शांत शेवटी आहे. आपलं होईल तेवढं पक्षाला आपलं हे करायचं बघू आम्ही विचार कर. हो ठीक हा. आहे येऊ मी. हो या हॅलो हा अण्णा आमर बोलतोय. अहो काम असं होतं की उभं राहायचं म्हणतो मी. हा मला माहिती माझी परिस्थिती नाही तशी पण आता काय झालं माहिती का आधी सचिन भाऊनीला गावात धुमकुळा घातला सारखी कुणावर भांडण हाना मारीन. हा तुम्हाला कळलं असेल की हा त्या पूजाच्या बापाला मारलं होते नी. बरं त्याचं वय आहे का सारखं सांगा बरं तुम्ही. नाही नाही मी भेटाय तुम्हाला येणार होतो सांगा येणार होतो पण मीच रात्रीच ठरवलंय उभं राहायचं. मी अजून मित्रांना पूजाला कुणालाच बोललो नाही मी. हा नाही येतो संध्याकाळी येतो तुमच्या जवळच्या माणसाला सांगा पा. हॅलो ऐका कळून देऊ ना कुणाला तुम्ही उभं राहायचं असं आपल्याला अजून कळून द्यायचं नाही. आपल्याला काय करायचंय संध्याकाळी ज्यावेळेस अर्ध्याची तारीख असते 4 वाजता त्याच्या अगोदर आपल्याला फॉर्म भरायचा कळून द्यायचं नाही गावात कुणाला. हो चालेल चालेल ठीक आहे सांगा तुमच्या सगळ्यांना. हो चालेल ठीक आहे. अजून कुणाला फोन लावा आबाला लावून बघतो लागतो. आबाचा फोन लावा ना आबाचा. ए आंबरे का कडो इथं बसलाय होई अरे तुझ्याकडे येणार होतो मी. अरे लय मोठं काम आहे. आणि माझा प्रचार नारळ फोडा तुझ्याकडे येणार होतं काय यायचं. ए कुत्रा आहे का तुझ्या मागे लागला उभा राहायला. दिवड्याने मी सोडलं कोण आहे तुझ्या मागं तोंड घेऊन चाललाय उभा राहायला. अरे मी फॉर्म भरून आलोय तुला काय टिंगल वाटली काय ग्रामपंचायत मध्ये. फॉर्म भरला आणि काय झालं तुला अर्ज करावा लागेल. आईला अवघड आहे तुझं मला देतो का आणला नारळ देतो फॉर्म आहे देवडे आहे शकले आहे. बरं ती नारळ नारळ पडायचं का मग काय करायचं. माणसाला कोणाला सांगितलं. सांगितलंय त्या अण्णाला त्यांना सांगितलंय दादाला सांगितलंय. म्हणजे 5 माणसं त्यात नारळ पडायचं का. मग आता माणसाला दोष येतील का आपल्याला म्हणजे एका ह्या- बरं ती जाऊ दे मरू दे. हा. तो अर्ज भरलाय का म्हणजे भरायचा आहे म्हणजे घरी ठेवलाय भरून. म्हणजे घरी काय तुला काय असं काय काय भरून नाही आला का तू. मग भरायचं मग काय घरात काय ठेवून. बरं ती सांगतोय तू आता जाऊ थोडं अर्ज काढायच्या टायमाला आपण 2 दिवस राहिले तर अर्ज काढून येऊ तुझा जाऊन. माझा तुझा काढायचा अर्ज का मला उभं राहायचंय. अयो ए नालायक मला मला काय बाकी रे मग. अरे बाबा अख्ख्या गावातली बरीच माणसं भेटून गेली सचिन भाऊच्या विरोधात मला उभं राहावं लागेल. मी नसतो काढत अर्ज काय बरं राहू बाबा तुझं तू प्रचार बी तू करण काय बी कर मी येतच नाही. म्हणजे काय तुझं मध्येच काय नाही का मध्ये नाही त्या पूजेच्या बापाला मारलं नाही का त्याच्यामुळे ती पूजा मला गेली म्हणली तू जर नाही उभं राहिला तर मी तुझ्याबरोबर आयुष्यभर बोलणार नाही. तुला तर माहिती मी तुझ्यावर किती प्रेम करतो. ती पूजा दिन जाणार तुला दलिंद्रिया नाही देत बाबा तिच्यावर संकट आले म्हणून मी असं मागे सरायचं का. येड्या पूजा प्रेम करणं वेगळं ह्यातल्या गोष्टी वेगळ्या. राजकारण काय पूजाला काय यायला लागलं काय तुला. मला तिच्या शब्दा खातीर करायचंय मला उभं राहायचं उभं राहणार म्हणजे राहणार मी आणि सचिन भाऊच्या विरोधातच उभं राहणार माझा शब्द आहे. आणि त्यामुळे तुला तुझा अर्ज काढून घ्यावा लागेल. धन्य रे आता
धन्य नाही अर्ज काढून घ्यायचा, तारीख आली की पाठशीन जाऊन काढून घ्यायचा. आणि मग एक सांगतो, गावात कुणाला बोलायचं नाही. पहिला मग तिथे तात्याला केलता फोन आणि तुला अण्णाला तात्या दोघांजवळ फोन केला आणि तुला सांगितलं. अजून दिवड्याला कोणाला पूजनसुद्धा मी बोललो नाही. आपण गपचीप हा करायचं आणि लास्ट आपण ज्या वेळेस लास्ट 2-3 मिनिटं राहील त्यावेळेस अर्ज भरून द्यायचा. म्हणजे गावात कुणाला कळून द्यायचं नाही, गपचीप प्रचार करायचा, कुणाला एक शब्द कळून द्यायचा नाही. तुला काही कणाला का मला नव्हतं वाटलं. म्हणजे तो सचिन भाऊचं पाठांतर करायला ठरवलंय का? 100% ठरवलंय. तू लोकांचा करायला आता तुझं होय ना आमरे. अरे माझा तुम्ही दोस्त हाय, पूजाचं प्रेम आहे माझ्या मागे, मी पडत असतोय तेव्हा. प्रेम वेगळा आमरे आणि ही ग्रामपंचायत वेगळी. तुला साथ द्यायची का नाही सांग बरं. अरे माझ्यापाशी एकट्यापाशी काय, गाव इकडे मी एकटा इकडे. तुला तू असला तरी बस, तू म्हणजे ना सोशियानापती एक समान आहे तुझं. तसं चालतंय, मी अर्ध काढ म्हणलं काढतो, मला काय घेणं तुझं बघ. तुला साथ द्यावा लागेल. चालतंय. हा अरे बाबा काय काय गोष्टी गपचीप करावं लागतं. हे तर मी किती दिवस झालं नाचतोय का, तुझं काय मध्ये निघाले तुला दिवसांनी पुढच्या बारीने सोसायटीत उभा करू आपण. चल पाया पडू मला का काय पाया पडायचं नाही. चट्ट्या दिवशी सोडून दे, खंबीरपणे आपल्याला लढवं लागेल. कारण ती बलांडी माणसं येतं, त्यांच्या पुढे आपण टिकणं सोपं नाही. मग आपला तर मेढा होती किती दान आपला. मग तीच म्हणतो तुला अर्ज काढ ना, एवढी बार माझ्यासाठी अर्ज काढ. त्या दिवड्याच्या नानाला सांगू गपचीप आपण जाऊन. त्याचं काय सांगतो तेवढं जाणं. त्याला उभा करायचं नाही, ते काय काय म्हणे त्याला उभा नाही करायचं. उभं शांत राहा, मी काढतो बरोबर तरुण. त्याला का आमऱ्या माणसं ती नाही फुटत, मी आहे ना, मला कळतंय ना. मी माझ्या पद्धतीने राजकारण करतो, तू फक्त सपोर्ट कर. उभं राहायचं डोक्यातनं काढून टाक ना अर्ज काढून ये. तू सांगतोय ना अर्धच काय, मी तुझ्यासाठी जीव स्वतः येत आहे. बस एवढंच पाहिजे तुझ्या. चालतंय. हा करतो. तो गावामध्ये सांगायचं स्वतःच उभं राहतोय म्हणून. काय माझं नाव पुढे येऊन द्यायचं नाही, शत्रूला आपण कधीच कमी समजायचं नाही. तुझा उभा करायचं म्हणून डायरेक्ट तुझा अर्ज काढायचा, माझा अर्ज तिथे हे करायचा ठेवायचा. काय तुला काय करेन, तुला गायब करून तुला बी अर्ज ठेवायला हवी ना. आपल्या दोघात मत विभाजन करते ती. त्यामुळे तू गपचीप अर्ज काढ. मी आपला असंच भरलाय म्हणायचं. त्यांना अमर उभं राहायचं हे कळून द्यायचं नाही. तूच उभं राहायचं असं कळून देऊ. आपण 2-4 दिवस गावात आपोआप उठवायचे की फक्त टपसळत उभं राहायचं म्हणून. आणि डायरेक्ट लास्ट एंडला अमरचा फॉर्म भरायचा आणि टपसळाचा काढायचा. ओके. काय आम्हाला बी नादी तू सगळ्याला तुला नाही नादवत, माझ्यामुळे तुला गप बसावं लागेल. चल माणसाच्या गपचीप काठी पिठी चल. भीती घ्या पण आता नका कोणाला तरी घर जाऊ. काय नाही चल. भरता आता कसं आहे, आपल्या वॉर्डातून सचिन भाऊ उभा राहिले तर त्यांना आपल्याला निवडून आणायचंय. तर सगळ्यांनी सहकार्य करायचं. कारण आपला स्वाभिमान, आपली प्रतिष्ठा जर आपल्याला ठेवायची असेल तर आपला पक्ष आलाच पाहिजे. तर तुम्ही सगळं लक्ष ठेवा आणि त्यांना निवडून आणूया आपण आता. ठीक आहे, येऊ का मग? मी आता बऱ्याच ठिकाणी प्रचार करायला जायचंय. चहा बी नको, परत कधीतरी येऊ चहा प्यायला. ठीक आहे, चला. अहो वहिनी तुम्ही इथे येवे. अहो तुम्हाला किती शोधलं मी सकाळपासून, माहितीये का? माझ्याकडे काय काम आहे का तुझं? अहो काही नाही, तुम्हाला सांगायचं होतं. मी काय आता अमरच्या प्रचार मध्ये नाही, आता मी तुमच्या प्रचार मध्ये येणार आहे. हे कसं काय अचानक घडलं? अहो वहिनी मी तुमच्या पक्षात आले. ते अमरनेवर भंगार आहे, निव दलिंदर आहे ती. एवढे दिवस तर लय चांगलं वाटत होतं ग तुला. अवले ना आले की माहिती का तुम्हाला? अगं पूजा, पण तू अमरला उभं केलं आणि आज तो पक्ष सोडून तू इकडे आली म्हणजे मी तरी तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार लगेच, सांग बरं. अहो वहिनी तुम्हाला एवढा विश्वास नाही माझ्यावर. मी अमरची शपथ घेऊन सांगते, जर मी अमरला मतदान दिलं ना तर अमर मरण. काल तर तू त्याला उभं राहण्यासाठी मागे लागली आणि आज आमच्याकडे कशी काय आली? वहिनी असं काहीतरी, ती तुम्हाला सगळं सांगायचं का आता? हे बघ पूजा, तुमच्यात काय भांडणं असतील ती मिटली की उद्या परत जाशील तू अमरकडं. नाही हो वहिनी, तसं काही नाही. मी असं कोणावर विश्वास ठेवू शकत नाही लगेच. तू आज तो पक्ष सोडून इकडे आली, आता मी तात्याची शपथ घेऊ का? कोणाची शपथ घेऊ सांगा उद्या बरं तू तुम्ही. परत हा पक्ष सोडून तिकडे गेली तर? नाही हो वहिनी, शपथ वगैरे घेण्याचा विषय नाही, पण आता तुम्हाला खरंच कसं तू सांगू पक्षात मी? आली की आमची खबरी काढायला दूध म्हणून आलीस? तुम्ही असलं काही पण बोलू नका. अहो बघ बाबा, माझा तर विश्वास नाही, पण तू एवढं म्हणतेस. अहो एकदा तरी विश्वास ठेवून बघा ना. हा तेच की, तू एवढं म्हणतेस तर बघूया. चला की जायचं का? प्रचारालाच निघाले. चल. पूजा सचिन बाच्या पार्टीत आता कसं आहे, लय उशीर झालाय, त्यामुळे आपल्याला ती पुढची घरं दिसते, काही घरी जाता येत नाही. पूजा, काय राम रे? अगं पूजा तू काय केलं? काय केलं?
टापसाहेब मला सांगितलं की पूजा सचिन भाऊचा प्रचार करते म्हणून. हा ए तुला काय डोकं बिकं का बाद झालंय डोकं? उभा केलं मला आणि आता दाना देते का मला? तसे बरं का अमर, हा काही गोष्टी मनाने केल्यापेक्षा काही डोक्याने पण करावं लागतं. अगं मनाच्या गोष्टी लांबपर्यंत जातात, डोक्याच्या गोष्टीनं राग आणून त्या निमेत बाद व्हायचं. आणि तुझं तू मला करू नको काय की तू करती ना चुकीचं करते. तू अजून 1 वेळा 10 वेळा विचार करतो. काही पण झालं ना मी सचिन भाऊलाच मतदान देणार. नाही घे ना सचिन भाऊ मतदान. तुझ्यासाठी मी काय त्याग केलं तुला माहिती का? माझी जीजी आत जीव द्यायला चालली होती, तिला मी गरजेचं समजून सांगितलं. माझी सगळी मित्र बनत होती इथे पूजेला ऐकू नको का पूजा तुला येड्यात काढते, तरी मी तुझ्या विश्वास दिला. तुझ्या वडिलांना मारलंय म्हणून मी ही गोष्टी करतो एवढं लक्षात घेतो. अरे अमर तुझ्यात असं काय आहे की मी तुला मत द्या? इतक्या दिवस तुला कळलं नाही का माझ्यात काय आहे ती? लहानपणापर्यंत तुम्हाला बघायला तेव्हा आम्हाला चांगला होता, आता 2 दिवसात आम्हाला इतका वाईट दिसायला लागला का? अरे अमर मी तुझ्यासाठी अजून काय करू? लहानपणापासून तर गरीब आहे म्हणून तर साथ देत आली तुला. तू असं काय केलं का माझ्यासाठी? हे करून सांगते मी तुझ्यासाठी लय केलं. मी नाही का तुझ्यासाठी केलं? मी नाही का तुला मदत केली? अरे लहानपणापासून तर तू गरीब आहे म्हणून तर पांघरून घालत आले ना तुला. हा पांघरून घालताना रडत आपलं माझं ते पांघरून असेल तो मला काय ठेवलं नाही. आणि आपली मैत्रीण काय अजून असू ती त्यातलं तू आज काय ठेवलं नाही. मला लाज वाटते की तू माझी मैत्रीण आहे म्हणून. ह्या गोष्टी तो करायला नसतं. तुला वाटतंय का मी तुझा गळा दाबला? मग काय ठेवलं गळा दाबायचं? आज सगळ्या माणसात उठवलं तो आज. मला प्रत्येक गावातला माणूस म्हणजे पूजा का तुझ्यापासून गेली. हे तुला शहाण आहे माहिती मला. अरे शहा नाही म्हणून तर तुझ्या मागे आलो ना. तुझ्या वडिलाचा मार मी माझ्या अंगात उभा राहिलो मी. माझा काय उभा राहायचा संबंध होता का? सांग बरं. का माझं कोण ह्याच्यात इलेक्शन मध्ये होतं? फक्त तुझ्यामध्ये राहिलोय काय? कशाला मग आधीच मदत करायची ना मग? अरे तो ठेवलंय काय माझं? तुझ्या लक्षात घे. काय? आज तुला अमर हा. किंवा सचिन भाऊ निवडावं लागतो. सचिन भाऊ मी तर निवडणारच आणि आहे. एक लक्षात घे, हा. आयुष्यभर अमर तोंड बघणार नाही. एक लक्षात घे, कारण तो ह्या स्टेपला मला आणलं काय. पण अमरला तो आमरे बनवायला लागले आता. एक लक्षात घे, अमर आधी गरीब होता तर अमर आता आमरे बनणार आहे. आणि पुन्हा मी काय करतो ना तू बी लक्षात घे. मला फक्त तू एकच काम कर, मला वाईट एक टाकू नको तू. आणि तसलं मला भाग पाडू नको तू सांगतो काय. शेवट तुझा काय असेल निर्णय सांग. तुला जी काय म्हणायचं ती म्हण, मी चालले हो. जा ना आयुष्य बघ. एक लक्षात ठेव शब्द. हिला जाऊन अमर म्हणजे कोण आहे ती. नमस्ते. कुठे निघाला? अहो तुमच्याकडे चालतो मी. म्हणलं राजकारणाचे धडे शिकव तुमच्याकडून. का? काय नाही तुम्ही पूजेलाच फोडला आमच्यापासून. आमच्या घरापासून माणसं फोडाय तुम्ही चालू केली म्हणून मला घ्यावं तुमची गाठ. करा म्हणलं प्रचार. आता तुम्हीच वेळ आणली आमच्यावर. चांगली गोष्ट आहे, चांगली. म्हणलं टाकावं कुणाला प्रचार नाही कुणाचा. पण ही राजकारण वाईट आहे ही मला प्रथमच कळलंय बरं का. तुम्ही 2 जीव आले एकत्र ती स्वतःल्या तुमच्या राजकारणाने. अमर आणि पूजा व दुसरं काय तवा. आणि आम्हाला कसं आहे, प्रत्येकाला स्वतःचं मत असतं रे. कुणाला मत द्यायचंय हे ज्याचं त्याने ठरवावं. आम्ही कशाला कोणाला फोडू? पूजा स्वतः तिच्या मनानेच आमच्या पक्षात आली. मला पटलं ही सचिन भाऊ लय खालच्या थरांचा राजकारण. तुमची गाठ घ्यावं म्हणून. घरं कशी फोडतात, माणसांना कुठल्या लेवलला ते ते बघावं म्हणलं. हे बघा अमर, माझ्याकडनं कसलं राजकारण शिकतोय? खरं राजकारण तर तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. ज्याला राजकारणाची ABCD पण माहित नाही तो आज आमच्या विरोधात उभं राहतोय म्हणजे किती मोठं धाडस म्हणावं लागतं. गोष्ट आहे ना. तुम्ही त्या लेवलला माणसाला तुझ्याकडनं नाही, शिकायला नाही. पाहिजे ना आम्हाला. वहिनी साहेब हे तुमचं कुठंतरी चुकतंय. आम्ही सुद्धा 100% आता एवढा संघ बांधलाय म्हणजे आम्ही सुद्धा अमरला विजयीच करू ही लक्षात राहू द्या. आणि आता तुम्ही असं आमच्या विरुद्ध उभं राहिल्यावर मग आम्हाला पण काहीतरी हालचाल करायला नाही, लागेल ना. तुम्ही आता जनसामान्य तुम्ही करू शकता तो तुमचा प्रश्न आहे. हा. ते आता विषय संपला जाता त्याचा काय राहिलेला नाही. मी तुम्हाला ते दिवशी सांगितलं होतं. तुम्ही जर माझ्या उमेदवारीचा विचार केला तर ती बोललो होतो तुम्हाला मी त्याबद्दल. तुम्ही ठीक आहे, जनसामान्यांना तिथपर्यंत आणून पोहोचलो त्यामुळे आमच्यासारख्या तरुणांना कुठंतरी हे करून काही सुद्धा होतात त्यामुळे निर्णय थोडेसे बदलावे लागतात. काही होतं आम्ही बी करतोय. पण ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही डायरेक्ट आमच्या विरोधातच उभं राहायचं. तुम्हाला शुभेच्छा. तुमची तुला पार्टी पण द्या. चांगल्या शुभेच्छा आम्ही- आहेत. आम्ही माझी पडू पण द्या. इच्छा आहे तू पहिल्यांदाच उभं राहिलं तर तू जिंकावं. नाही तुमच्या तोंडात साखर पडो. अमरच निवडून येऊ आणि सचिन भाऊ पडो. बघू आता घोडा मैदान लांब पण काय नाही. करा जास्त बी आमचं बुडू नका. नाही, कारण नाही. लय म्हणजे हे राजकारणामध्ये बघ राजकारणात जे करायला लागेल ते आपण नक्की करू. नाही राजकारणासाठी पातळी एवढी बी पातळी पण हा नाही. एवढे खालवाय ना राजकारण. तुम्ही जे आता केली पातळी त्यापेक्षा तर आमचं काही हे नाही ना. आमचा हक्क आहे उभा राहण्याचा. आम्ही राहू ठीक आहे ना, शकतो. राहा म्हणूनच सांगितलं की जसं तुम्ही आता पातळी सोडून वागले तर काय करावं लागलं, काही निर्णय घ्यावे लागले तर आता निवांत बसलाय? हो निवांत बसतो बाबा. काय बरी काय केलं तू? काय नाही करण्या काय नाही म्हणजे? आता पाया पडतो.
आता तुम्ही तसं काय बोलू नका, शांत व्हा. असं कसं काय बोलू नको म्हणजे? मी चांगलाच निर्णय घेतलाय तात्या. काय चांगला निर्णय घेतलाय बाळा तू? तात्या, हा? तिने निर्णय जे घेतलाय हा. योग्य सर. ती योग्य आहे. कसा काय? बरोबर घेतलाय ना निर्णय तात्या तिने. तुमच्या काळात वेगळं होतं, हा. आता तिच्या मनाने चालू दे तिला. नाही जमणार. तात्या कसं आहे, आता एकाच घरात दोन वेगवेगळ्या पक्षात मत कशाला? मी अमरला शब्द दिलाय, मी त्याचाच प्रचार करेन. मी माझ्या मतावर ठाम आहे. मला कोणाची वांजुटी सहानुभूती नकोय. पण हे कसं आहे, आता पूजाने विचार केला असेल ना काहीतरी, म्हणूनच तिने तिला काय करते अजून नादान आहे ती. ते आम्हाला किती घाण आहे फक्त मलाच माहितीये बरं का. आता इतके दिवस तो चांगला होता, तू कधी तिची तक्रार केली नाही, आणि आता काय तरी घाणपणा केला. त्यांनी काय केलं ते फक्त मलाच माहितीये. काय बोलतेस तू पूजा? हा? आता मी काय म्हणते, आता एवढं सगळं झालं तर कशाला पडतं बाजू हे करत? बघा, नाही विजय आमचाच होणार नाही, आहे. पाडो हारो काही हो, मी अमरला चांगला ओळखतो. मी अमरच्याच बाजूने प्रचार करणार आणि त्याला निवडून आणणार. अहो, आता आपला पॅनल जिंकणार, तुम्ही कशाला दुसऱ्या बाजूला जाताय? नाही इतके वर्ष मी तुम्ही- अमरला मदत करणार, म्हणजे अमरला मदत करणार. इतकी आणि आमच्या वर्ष माझ्या घराचं चाललंय ना, तर तुम्ही कृपया हस्तक्षेप करू नका. ठीक काय आहे. नाही तर त्यांना बोलू दे ना. काय बोलू दे? अहो, तुम्ही- आपल्या लोक माझ्या घरात त्यांच्या काय गरज आहे हस्तक्षेप करायची? एवढे वर्ष तुम्ही आमच्या पार्टीत होता की नाही, आता कशाला थोड्यासाठी पक्ष त्यावेळी बदलता? तुमच्याकडून निष्ठा होती, न्याय होता आणि नीतीचा मार्ग होता. आता तुमचा नीतीचा मार्ग सुटला. हा. आता मी खूप बदललोय. गुंडगिरी हे सगळं मी काही सोडून दिलंय बघा. म्हणजे मतदानापुरतच का? नाही तात्या, असं तुम्ही म्हणू नका. वहिनी साहेबांना विचारा. तात्या, आता ते बदलले, मी त्यांना समजून सांगितले. जो काही तुमचा वाद झाला ना, त्यांना मी समजून सांगितलंय. आता ते शांत झालेत. पहिले सचिन भाऊ नाही राहिले. पण मी विसरणार नाही. म्हातारपणात त्यांनी माझ्या अंगावर हात टाकलाय तो, हे लक्षात घ्या वहिनी हो, साहेब. पण चूक होते प्रत्येकाकडून. त्यांना चुकीचा आता पश्चाताप होतोय. नाही, आता तुम्ही तुमच्या पार्टीपुरतं असं साठवणूक नाही, नाही, करणार. नाही, तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ तुला करा. बापाबद्दल एवढं सुद्धा स्वाभिमान नाही? ज्या माणसानं माझ्या अंगावर हात टाकला त्या माणसाच्या बाजूने तू प्रचार करतो. मी अमरला मदत करणार म्हणजे करणार, आणि त्याला निवडूनच आणणार. त्यात मी पण तुमचीच पोरगी आहे. मी पण सचिन भाऊला निवडून होऊन जाऊ दे सत्ता संघर्ष, काय असेल ते. बघा तुम्ही. हा, बघा तुम्ही बघ मग. हा, काय बा- झालं ना मी त्या आमरला पाडणार म्हणजे मी पाडणार. बाप आहे तुझा, हे लक्षात राहू दे. मी अमरलाच मदत करणार. आता तुम्हाला माहित नाही की पोरग कसं नालायक आहे भावटे. काय म्हणतेस? मग काय तुम्हाला लय त्याची माया येते ना. ह्याच्या अगोदर तू कधी बोलली नाही मला. ते तर तुम्हाला कळत नाही ना. काय कळत नाही? अरे तू चांगलं पोरगा आहे एकदम. तात्या, बरोबर बोलती ती. अरे काय तुम्ही सांगतोय बरोबर बोलते. इतके दिवस तिने त्याच्या कधी कंप्लेंट केलं नाही. अमर खूप चांगला मुलगा आहे म्हणायची. त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं असेल तिला आता. कळलं असेल तिला काय. हा. काय कळलं मला तुम्ही तर- ना मला त्याची बाजू ओढू तुम्हाला कळलं एक दिवशी. काय कळेल? चांगला पोरगा आहे तो. तुम्हाला कुठलं चांगलं वाटतंय काय माहिती. हा, इतके दिवस तू काय बोलली नाही मला मग? बरं दादा तुम्ही जाऊ देता ना, त्याचा नका विषय काढू. ते सचिन भाऊ बघा काय म्हणते. काय रे बाबा? आता ह्या वेळेस मी सगळं काही सोडून दिलंय. हा. सगळं आमच्या पार्टीकडनं ह्या वेळेस तुम्ही यावं अशी आमची इच्छा आहे. अजिबात जमणार नाही. मी अमरचा म्हणजे अमरचाच प्रचार करणार, त्यालाच निवडून आणणार. होऊन जाऊ द्या. मी विसरणार नाही. म्हातारपणात तो अंगावर हात टाकलेला आहे तो. पूजा, काकांना समजून सांग. वहिनी साहेब, सगळं राहू द्या. एका मतावाचून आपलं काय होत नाही. चला तिकडे 10 मतं पुढे वाट बघतात आपली. ठीक आहे, असं काही नाही. पूजा, हा, बघा बघा, चला. नाही नाही तुमच्याबरोबर येते ना, चला. हा, आता एक वस्ती आहे, हा, त्यांच्याकडे एकदा जाऊन येऊ. त्या काकूला पण घेऊन जाऊया ना. हा, हा, चल. चला. येऊन येणार कोण? आमरशिवाय दुसरं कोण? येऊन येणार कोण? आमरशिवाय त्याशिवाय दुसरं आहे कोण? कोण? येऊन येणार कोण? आमरशिवाय आहे कोण? हे लोक इथं प्रचार करून गेलेत. आता आपण बोलताना जरा विचारपूर्वक बोला. बोलताना चुका करू नका. काय पूजा, नाही तर अमरला बघून परत तुझं मन बदली व्हायचं. चल.
राम राम या बाहेर या. अरे खाली उभा राहिलोय मी. मतदान तुम्हालाच करायचं. हा त्या सचिन भाऊच्या कुठल्या मुला थाप्यावर नका पडू. अजिबात नाही मतदान आम्हालाच करायचं. ध्यान ठेवा बरं का नीट. व्यवस्थित. माणसं मागे येतात बरं का, त्यांना म्हणायचं नाही आमचं ठरलं. आम्हालाच मतदान करायचं. घरच्यांना सगळं सांगा. येतो बरं आम्ही परत गाठ पडत नाही पडत. मतदान दिवशी येऊन सगळ्यांनी मतदान करा. करू ना. कोण शेजारी बिजारी दाबू नका, एकच दाबा. हो आता म्हटलं, आता इलेक्शन जवळ आलंय, लक्ष राहू दे पार्टीकडे. आपल्या पक्षाला विजयी करा. सचिन भाऊ उभे राहिले, लक्ष ठेवा. तेच सांगायला सगळ्यांना घेऊन आलोय आम्ही. आम्हाला एक आमरला फुली द्यायची. हो आत्या, त्याला देऊ नका, ह्यांना द्या. आम्हाला विरोधी पक्षात उभं राहिलंय. आपल्या वार्डात आम्हाला एक फुली आम्हाला सचिन भाऊ आमरला द्यायची. बरं झालं, बघूया. येऊ का? सचिन भाऊला पण एक द्या मग. देतो. चला मावशी, बघूया हळूहळू. तात्या आहेत का घरात? आहे की, कोण आहे? अण्णासाहेब आहे का? होय तात्या. काय राव आत्ताशी का आला का तुम्ही आमच्या घरी? नाही राव तात्या, तुम्हाला कसं विसरून चालेल मी? गरीबाचं घर तरी बघा. अहो, तुमचं घर ते माझं घर आहे तात्या. नाही राव कसलं घर. या बसा. होय. कवाशी का आलाय गरीबाच्या घरी? अहो आता तात्या तुमच्याकडे आलो मी. 2 दिवस झालं म्हणतो तुमची गाठ घेईन की बरं झालं गाठ पडले ते. पण काय काम काय काढलंय? अहो तात्या लय मोठं काम आहे. काय काम काय? ग्रामपंचायतला उभा राहिलो या बारीने. असलं तुम्ही हा हा? म्हणजे माझ्यात काय कमी तात्या? काय आहे म्हणजे? अहो गाव माझं सगळं निम्म माझ्या बाजून झालं. बरं. मी गोर गरीबाची किती कामं करतोय. आता आमचं काम केव्हा करणार? तुमचे काम सुद्धा मी करणार तात्या. तुम्ही अर्ध्या रातचा हाक मारा. नाही नाही, काम करायच्या लायकीचं तरी आहे का? काय राव तात्या? काय बोलता राव? राव तुमच्यासारख्या माझ्या लायकी काढायचं म्हणलं गाव काय म्हणेल अहो पण कसं जीवावर उभा राहत आहे? बरवाशीच्या म्हशीला टोनगा झालं झालं राव तात्या. काय हे असं माझ्या विश्वासातला जवळचा माणूस आहे. जवळचा माणूस आहे पण काय काहीतरी काम करून दावलं पाहिजे ना. तात्या तुम्ही बोला ते मला गामा झाला काम झाला का? तात्या आपलं काही मतभेद असू द्या, बर ते बाजूला राहू द्या. बर हा. घरातल्या घरात होत असतात भांडणं. काय त्या पण हेला आहे. तुम्ही आपलाय बर. घरातल्या घरात सुद्धा किरकिर होती. होत असते. तसं तुम्ही मला खावळा चार शिवे द्या काय बी म्हणा. नाही नाही पण काय हाय का काय तुमच्या जवळ? हाय तात्या करून दावायचे आपल्याला. काय तुमच्या महागात दापाच आहे तर काय कार्यकर्ते काय केलंय का काम धंदा? मग गाव आपल्या बाजून झाले. खाल्ली आळी माझ्याच बाजूनी, वरची आळी माझ्याच अहो बाजूनी, ही मधली आळी फक्त राहिली. ही आमचे बघा तरी घर तरी बघा, काहीतरी ही करा ना. तात्या ही घर दिसते का? पुढच्या वर्षी तुमच्या घरावर तर मला सांगतो सलाप दिसणार आहे. आम्हाला- आणि जबाबदारी माझी लागली. नाही नाही तेवढं झालं तर आम्ही देऊ ना मग मतदान. देऊ नाही आता मताची गरज आहे. हा. गाडी निघून गेल्यावर हात करून काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. हा. वेळ माझ्यावर आली बर. म्हणून तात्या तुम्ही नाही नाही पण तुमच्याकडे तेवढं आलोय. बघा. 100% बघणार तुमचं काम सुद्धा करणार. काय नाही आमचं मग काय नाही आम्ही मतदान देणार. आणि ही तुमच्या साईडने जी 2-4 घरं आहेत हा हा ही मतदान आपल्याला पडलं पाहिजे. हा पडणार. पलीकडे एक पेताड आहे, हा. त्याला क्वार्टर बिटर काय लागत असलं तर मला सांगा. काय नाही संध्याकाळी त्याची तजवीज करू. आणि हे कल्या साईडचं जे आहे का हा. नाव ठेवतंय बर. त्याचंही बघा ये नाही लक्ष ठेवू ना आम्ही बी. 5-50 देऊ खर्चायला. लक्ष देऊ. लक्ष देऊन मतच पडलं पाहिजे. मतच आणलं पाहिजे. येतच ती हा मतदान तुमच्यात येणार. गप्पा मारा येतंय रोज मी बघतोय. हो. आणि इथलं सगळं मतदान वळवा. मग तुम्ही बी काहीतरी लक्ष द्या. काय ह्याचा बंदोबस्त पाहिजे का तुम्हाला? हा मग हा दिलं पण केलं झालं काम. हा झालं. हा हा फायनल. बबरू अण्णाचा ह्या बारीने विजय झाला पाहिजे. हमखास. हा बबरू अण्णाचा काय दवा? मी विजय. उभा आहे म्हणजे तुम्ही उभा आहे विजय असं समजूनच ग्रामपंचायत आपल्याला हा. ग्रामपंचायत लढवायची. लढू आमच्याकडे बी ध्यान द्या. अहो मी काय म्हणतोय, हा मी म्हणजे तुम्ही हा असं लक्ष बस, द्यायचं. बस, आणि बस. तुम्ही म्हणजे मी. बर. आपल्याला गावाचा सगळा विकास करायचा आहे. हा प्रत्येक गावात खांबावर बल दिसणार, प्रत्येक दारात नळ दिसणार, हा सिमेंट रोड प्रत्येक घरासमोर येणार, घरासमोर. हा तालुक्यात नाव गाजवायचे आपल्या काय नाही गावाचं. मग आमचं मतदानाचं आपल्याला ग्रामपंचायतच नाही हा पुढे पंचायत समिती बी आपल्याला गाठायची. काय नाही आणि साईडचं मतदानाकडे लक्ष द्या. हा, तात्या, लक्ष देऊन. हा 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 येऊ का मग? हा या हा? येत जा गरीबाच्या घरी. तात्या हा, कधी बी हाक गरीबाच्या मारा. घरी येत जा.
तुमच्यासाठी काय पण बर 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 बबरांना तुमचाच आहे. बर हा? चालन चालन हा, चालन पण चालेल. ध्यान द्या गरीबाकडे. विश्वास आहे तुमच्यावर. हा गरीबाकडे ध्यान द्या. माझ्या लक्षात येत आहे हा, आता मतदान येतंय परत. का? हा हा, ही साईडचं मतदान बरं, आपल्याला बरं, पडलं पाहिजे. बर आलोय गुरु राखायला. वर्ष झालं काला बंद आहे, काय कळला नाही. हरला तुमची काला बंद आहे? हरला का मी गावातच होतो, मला सांगितलं असतं तर मी काम लावली असती की. अरे आपलं शेट कसं मोठीतला का होय तुला माहिती का काय? चला बसू सांगतो तुम्हाला. या. इथं बसायचं. चला का नीट तुम्ही आत हो तुला सांगतो बाहेर आहे आता इलेक्शन गावामध्ये आले. हे यार बाहेर काय म्हण तुला का आई बापांना का बहिरून आता नाव ठेवलं तू कुशाला का नाव असं बाहेर ही म्हण तुला का नाही ते कान फाडीतच लावीन बघ. चांगलं बोलला का भैरव दादा बस का बाबा. अरे गावात आता असं इलेक्शन आलंय ना आता कडकच आहे. आमचा अमर शेट उभं राहिलेत आता. कोणचा आहे रे तुझा शेट? माहिती नाही का अमर कोणचा आहे? अमर शेट होय. हा आयला का मोठा माहिती का नाही? हा माहिती आहे माहिती आहे. हो ह्याने त्याच्याकडून वाजवायचा असे पैसे देत हाय बर का. पैसे आहेत पण देईन का पैसे देईन का ते? देत होते पण काय झालं आता गरीब आपल्यातली माणसं इथं नाही रे, पण पैसे द्यायला पाहिजे रे. ही धंदा पण काय ही नाही का. अरे आपल्याला माणूस आहे का घे समजून का पोटासाठी वाजवावं लागतंय. ही काय फुकाट नाही का. काय का गावातली लेकर कशाला कामाला येतात रे. अरे गावातल्या लेकरांचं काय आलं पण हाल घ्यायला का हिला का पोटासाठी करतोय आम्ही पण ला काही द्यायला होतं 10-5 रुपये. चला यायचं का? बरं बघू चला 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 चल. अमरला फोन लावायला पाहिजे बरं का. हॅलो अरे अमर अरे ते पूजा सचिन त्या वहिनी साहेब माझ्याकडे आलते. तू कुठे आहे? अरे ते लक्ष द्यावं लागेल मला त्या वार्ड मध्ये. हा नाही तर पंचायत होईल आपली. हा लय कसून कंबर कसली त्यांनी. तर आपण काय कमी नाही त्यांना दाखवलं पाहिजे. हा हा तू कुठे आहेस आता? खालच्या चौकात काय करतो? पटकन ये माझी भेट घे. हा ये लवकर ये बाबा. अरे रात्र वैरीची आहे. रात्र थोडी सोंग फार. त्यांनी ते एकदम कंबर कसली. पटकन ये तू. फोन ठेवतो. ये आम्हाला. अहो काय पटाने झालं सगळं. अहो अरे काय करणार आहे बघ ती मला न सांगताच निघून गेली. ती त्यातली तापट पोरगी माझ्यासारखी. तापट हाय का आपण मला दाना दिली होती ना आज. अरे मी आहे तुझ्या पाठीमागे. काळजी करू नको बा. काळजी नाही आता इलेक्शन 2-4 दिवस आले. अरे जीवाचं रान करेन तुझ्यासाठी. अहो मी बी करणार. रान भेटून देईन मी. अहो मी करणार आहे पण असं गावातली माणसं मला म्हणायला लागली पूजा तुझ्या माग होती ना आता का गेली. आणि घडलं का तसं? अहो मला तोंड दावा जागा राहील नाही आता काका. अरे काय केलंय? अहो काय तिने उभा केलं निघून गेले आहे त्या वेळेस काय करणार सांगा बरं. मी बघू आपण. मला आता ते तोंड बघू वाटत नाही. मला काय केलं त्याने? काय करावं? बावळतपणा नाही. जिजी माझी नको म्हणत होती. अरे आपण जायची वेळ आली आता माझी. जिजी नको म्हणत होती. जिजी मला म्हणली तू उभं राहता जीव देईन. मी तिथे समजून तिच्यामुळे मी तर उभं राहत होतो का. नाही बरोबर आहे तुझं. मग तुझ्यामुळेच उभं राहायला करा. मग तीच ना मग मला काय करा मी कसली टाइम मारली लोकांना त्यांनी. दरनी जागा द्या नाही मला. काय बोलायचंय बरं ते. पण मी तुला हिमती लागणार आहे. काय नको. आम्ही तुझ्या पाठीशी आहे. जीवाचं रान करू आपण. रान करता धर्म संकट आहे आज आपलं. आपण त्यासाठी आज लढायचं ना. अहो संघर्ष आहे मोठा आपला. मग तेच आणि आज ती आपली
अस्मिताची लढाई. हाय लढाई पण पूजेने असं करायला नव्हतं पाहिजे बरं का. काय मूर्खपणा केला त्या पोरीनं. काय करावं त्या पोरीला कळतच नाही काय. आज मला ना म्हणजे सगळ्यात जास्त तिचा आधार होता मला. अरे तुझा आधार तर तुझी होता, पण ती माझी पोरगी आहे, ऐकून घे. आणि ती ऐन वेळ अशी तुटली त्याला उद्या लोकांना काय उत्तर नाही की आपण. तुमचं तिला बोलणं झालं काय नाही, काय बोललीच नाही मला ती. नाही मी तर आहे ना माझ्याकडे बोलायला बघतो पण मी बोलत नाही. नाही बोलू नको आता. काय ठेवलंय माझं सांगा ना. अरे आपल्यात तरी काय कमी, आपण बी दाखवून त्यांना. दावून तर त्यांना 100 अशा पद्धती काय कसल्या परिस्थितीत मी लढणार. तू अजिबात काळजी करायची नाही. एक वेळ सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल, पण ह्या तात्याचा शब्द वाया जाणार नाही. वाया जाणार नाही का काय बरं का. पैशाची लई कमतरता आहे आपल्याकडे. अरे करू काहीतरी करू. काय गेले पोराला वर्गणी काढा म्हणजे आपण. काय नाही, माझं रान घालतो तो काळजी करतो. रान तुझ्यासाठी रान फिर नको आपल्याला. तर आपण काय करू. मुलीने एवढं नालायकपणा केला, माझी जीवाला लागला तो. काका काय झालं तर आपली ते नालायक म्हण नका. जाऊन द्या, तिने गेली चूक असू द्या. तू असं कसं म्हणतो. आबरू जायची वेळ आली माझी. आबरू आपली गेली चूक, आबरूचा विषय नाही. कसं गेले, काय केलं आपण. असू द्या. काय बाहेर पळवलं काय. अहो झालं, पण तिने चूक केली त्याला आपल्याला खेळायची आली. तुमच्या कोणीकडची ऐकलं कोणी तरी काहीतरी भारावून टाकलं गे. सचिन भाऊ पर्यंत सरपंच बाहेर राहतात. आता काय करायचं त्या सध्यालाच बघतो मी. तुम्हाला काय बी म्हणू द्या, तुम्ही एक शब्द बोलायचा नाही. बरं उद्या ते हाणामारीने आपल्याला नको. त्यांचा प्लॅनच ती आपली भांडणं लावून द्यायची आणि मला एखाद बसायचं. आपण पडून यायला जिंकून येऊ. पण आपल्याला ती काय करायचं माहिती का, ती आता आपल्याला भांडणं लावायला लागणार आहे. ती 2-3 दिवस लय महत्वाचं येतं. आणि मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 1-2 तास तुम्ही जुन्या माणसांपाशी बसायचं. कारण कसं आहे, आमचा विचार जुन्या माणसाला पाठवणार नाही. सचिन भाऊने आपल्यावर 10 राजकारण, माझा पहिलीच वेळ आहे. मी आपलं राजकारण नको. लोक आपली जीवाची माणसं आहेत, कुठं हलणार नाही. त्यांना मी सगळं पटवून सांगतो. चालतंय मी येतो. मी तुमच्या पद्धतीने वाटलं तर मला फोन करा. हो करतो. जातो मी. हो. देवा, तुझा बबुरांना आता ग्रामपंचायतला उभं राहिला काय. तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे म्हणजे झालं. तुझा आशीर्वाद आहे माझ्या डोक्यावर. नाही तर गावात परत फिरायची पंचायत होईल मी ग्रामपंचायतला पडल्यावर. तुझ्या विश्वासावर उभा राहिलो देवा मी ग्रामपंचायतला. तुझी सेवा तर किती दिवस झालं करतोय तुला माहिती. तसं गावाचा पण विकास मी करणार आहे देवा. आपल्याला काय भ्रष्टाचार करायचं नाही गावात, कशात इमानदारीचं राजकारण करायचं. त्यासाठी तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू दे. इथनं पुढं मी आयुष्यभर तुझ्या पाया रोज येईन. सकाळ संध्याकाळ वात लावीन. पण मला निवडून आलं पाहिजे आणि चांगलं निर्णय आलं पाहिजे. ना तुला शब्द देतो की आपण, तुला रोज मी वात लावणार. अरे देवा, रोज सकाळच्याला मी वात लावीन, संध्याकाळी वात लावीन, मी सेवा करीन. हा, पण निवडून आला पाहिजे बरं का देवा. नाहीतर परत आपण पाया पडा सुद्धा इथं येणार नाही कधी. खाली बघून निघून जाईन. हा, आपलं बिलय मस्त येड आहे. मग मला जर निवडून नाही ना आणलं देवा, आपण पाया पडा येणार नाही आणि नारळ बी फोडणार नाही, इकडे येणारच नाही मी कधी. निवडून जर आणले देवा, तुझ्या नावाने पिढं गावात वाटेल मी. हा, तुझी सेवा आयुष्यभर तुला विसरणारच नाही आपण. येऊ का देवा, मला अजून प्रचाराला जायचे वरच्या आळीला. हा, निवडून येऊ दे रे देवा. जातो. हा, आला का अमर, तू आज घरी आमच्या पाया पडू दे बबरू अण्णा. नाही असंच माझ्या पाया, असंच तुझी शिर आहे का, असंच खाली जाऊ दे. काय बबरू अण्णा, हे घराचं पत्र निघलं ना, उभं अर्ज भरून आला तुम्ही. हे घरावरचं पत्र आहे का. हा, तिथं 3 मजली बिल्डिंग पुढच्या वर्षी डिसेंबरला. काय भाकरीना तुम्हाला रावर द्यायचा मला पाठिंबा. भाकर खात ना आपण, पुऱ्या चपात्या आणि रोज डाब्यावर आपले आहे का गॅस ना पीस चुलीव हॉटेलातून बिर्याणीचा डबा असतो रोज. डबा काय करायचं हे करायचं. तिथं वहिनी साहेबाला आणलं असतं तर राव तिथे काल जरा त्यांना आणा जावा राजकारणात होत्या. लोकांच्या डोळ्यावर येईन म्हणून मी असतं घर ठेवलंय आपल्याला, मग घेऊन साखर खायची. एक काम करा, अर्ज जवळ काढा, तारीख आली आणि मला पाठिंबा द्या, कल्याण तरी होईल. नाहीतर आयुष्यभर ती वाईट संगतीत जाचान. तुला पाठिंबा देऊ मग कुणाला देता माझशिवाय. तात्यासारखी जुन्या माणसाचा आशीर्वाद माझ्या मागे, तुमच्या मागे कोण आहे? तुला पाठिंबा द्यायला तू काय गावाचा विकास करणार आहे रे. संधी तर देऊन बघा की मला एखाद्या वेळेस.
तुम्ही तरुणाला पुढे येऊन दिलं तर तरुण पुढे येतात, तुम्ही येऊन न दिलं कसं येतात? तू गल्ली पुरता राखी गाव ताब्यात तुझ्या दिल्यावर गावातली माणसं म्हणजे बबरू डिपॉझिट जप्त होईल, डिपॉझिट जप्त होईल. अहो सगळीकडे चर्चा येते, त्यामुळे तुम्हाला सांगा बबरू अण्णाच्या मागं तोंडावर राम म्हणून माग अशी करायला लागल्यात काय? अहो एक माणूस सुद्धा म्हणला बबरू अण्णा तर अहो लय जणांकडे जाऊन आलो. अरे माणसाने किती बी नाव ठेवली मला, जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हा त्याचं विरोधक वाढलेला असतात, जेव्हा हत्ती गलीतून जातो तेव्हा कुत्रे भोकत असतात, मागे वळून बघायचं हत्ती पुढेच चालायचं. कुत्रे म्हणजे तुम्ही मोडताय हत्ती वेगळ्यात मासारखं. अरे कुत्र जरी असलं कुत्र भोकणार नाही, डायरेक्ट चावणार कुत्रे आवडे सापडल्यावर जाऊन द्या मोर द्या. टापसाला अर्ज काढायला लावला मी, तुम्ही काढून घ्या शहाणे हाताने. सचिन भाऊ नका किंमत करून घेऊ कमी, सचिन भाऊची किंमत 0 झाली तात्याला मारल्यामुळे. राव भाऊमुळे मी नाही, माझ्यामुळे भाऊ आहे. तुमच्या लक्षात येणार नाही पॉलिटिक्स. भाऊ नाही त्या तात्याची गाठ घेऊन या, त्याचं पाय पी धरा, त्यांना मारलंय सहानुभूती तेवढी मिळून तेवढी 2-4 मत तरी मिळते. तात्या 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 तू तात्या म्हणजे काय कुठला काय आमदार बिमदार गेला करा लागून? सासरा आहे तात्या. आला का त्या तात्याची म्हातारी सुद्धा ना त्या तात्याच्या मागे कालच माझ्या घरी आलते. अण्णा म्हणजे माझं मतदान तुम्हाला, म्हाताऱ्याला नाही मतदान करीत मी. तुम्हाला सगळं गाव म्हणते तसंच मतदान दिन, सगळे गाव हसतात. अहो जिथं जाईल तिथं विषय तुमचा, तिथे बाबऱ्या कशाला उभं केलं लोकांनी. लोक हसतात ना त्यांची दात पडते. कवा पडायचं पण त्याच्या मागे तुमच्या माणूस तरी पाहिजे का नाही? तुमच्या प्रचाराला कोणी सांगा बरं? माझे लोक आहेत कुठे? माझे गुप्पित येतं गुप्पितोय. अहो माझ्या प्रचाराला बघा टापसळ्या दिवड्या शकल्या सगळे अख्खं गाव नाव पळतंय. तुमच्या मागे कोणी सांगा बरं? एक माणूस सांगा बरं. माझ्याकडे 4च माणसं आहेत, पण कामाची माणसं आहेत 4 असतात. सासरवाडीचीच काय अशी उघड उघड चलत नाहीत. माझी माणसं अशी गुपित असतात. बरं काय करा, भाकरी फिकरी खात जावा, नाहीतर त्या इलेक्शनामुळे पोटावर जातात. म्हणजे तुला असं बबरू अण्णा म्हणजे काय आयरा गायरा वाटतो बरं? आधी कसं माहिती बबरू अण्णा, आधी तुमच्या माझी इज्जत होती, सगळं होतं. तुम्ही ते घालवले, तुम्ही सचिन भाऊकडे जाऊन तुम्ही ठेवलीच नाही, त्यामुळे तुम्हाला इज्जत 0. लगा बबरू अण्णाची इज्जत ही गावाची शान आहे. माझ्या जर एखाद्या कार्यकर्ते पैसे माझी इज्जत काढले ना, हानीन ती तुला कार्य करता. तुम्ही काय करा माहिती का, समजा जर निवडून आला तर तुम्ही काय करा, म्हातारी माणसं चोपायचं चालू करा. सचिन भाऊ तुम्हाला कामच तेवढे हाना हानी. म्हातारी माणसं म्हणजे आपल्या वडला सामान. वडला सामान. चला येऊ का, आम्हाला प्रचार करायचा आहे. नाही तुम्ही किती बी फिरा, पण गुलाल ही बबरू अण्णाचाच उदाहरणार. लक्षात ठेवा, बबरू अण्णाच उदाहरणार आणि जेसीबीने उदाहरणार. पहिली तो तुझ्या घरासमोर वाजणार. मला फिरायची गरज नाही, बसल्या जागेवर मी सगळं मतदान हँडल करतोय. वेळ आली ना अर्ज काढून घ्या, इज्जतीचा पंचनामा तुम्ही काढा, डिपॉझिट जप्त होईल तुमचं. बबरू अण्णाचा नाद करणं एवढं सोपं आहे काय? कुठं चालला इकडं तुम्ही ह्याच्या नादी लागून? आम्ही आमच्या शेटकडे चाललोय आता इलेक्शन. कॉलर अशी ठेव, कुठला शेट आणला तुझा? माहिती का तुम्हाला शेट? शेट एकच आहे बबरू अण्णा गावात. बबरू अण्णा नाही, अमर शेट. अमर शेट? आणि तुम्ही ह्या पोराच्या कशाला नाद लागता? चला माझ्या बरू दादा, चला आपले तुम्हाला आपली आपली गरीबातली पैसे पाहिजेत ना? पैसे का असंच बोंबलत फिरायचे ह्याच्या मागे? काय देणार नाही तुम्हाला पैसे काढून ही बोंबलत फिरून असंच? 500 नाही तुम्हाला. 500? 700 देतो मी तुम्हाला. 2000 देतो. चला तुम्ही. अरे 2500 देतो की मी. नाही पैसे झालेत वय. पैसा चला 4000. चल 4500 माझं घे. ही बोललो माझ्यातला बडी येणार नाही कधी. आमची माघार घेतो आम्ही. चला घेतली माघार आम्ही. जावा माघारी तुमची म्हणजे बबरू अण्णाचा आवाज आहे गावात. आम्ही थळ्या वाजवतो आणि बोलतो तसा वागतो. पोरांनो पैसे मी तुम्हाला, तुम्ही चला गरीबाची पोरं फसवणार नाही मी. चला का बरं की बबरू अण्णाला कशाला बोलवलं? बबरू अण्णा आला तर मतदान मागायला. त्या बबरू अण्णाला मतदान द्यायचं असतं वय? एवढं मोठा मी, मला मतदान द्यायचं का त्याला द्यायचं? नाही तसं ते आला तरी आपलं काय दवा येऊन द्यायचं, बसून बसलाय.
मतदान देतोच म्हणायचं. नाही नाही, आपला माणूस आहे ना तू. आणि मी म्हणजे गरीबातला माणूस आहे. गरीबाच पाहिजे आपल्याला. हा, गरीबातला माणूस आणि काम बी आपली चांगली होतात. बबरू अण्णा न कोण सचिन काय भाऊ. करायचं आपलं, काय सचिन भाऊ हिन तीन काय करायचं ईडीत. हे? पण काय होतं माहिती का, गोड बोलून आपल्याला पटांगण करते ना आपलं. नाही नाही तसं नाही. मग काय नाही त्यांना कोण ध्यान दे तू. काय काय म्हणत होता ते म्हणत होतं मला मतदान देशील का, असं करशील ना, आम्ही असं करू तसं करू, काय घर करायचं बांधून देऊ हे करू. ह्यांना ह्या घर नाही तर आता आम्हाला माहिती नाही होय ती कसलं आहे ते ही. अहो त्या त्यांच्या घरी काय आहे तेव्हा. तीच म्हणतोय ना. नाही नाही काय आहे. अहो त्या पूजेच्या बापाला किती मारलंय त्यांनी. हा, मग ते गुंड लोक आहेत. आम्ही बबरू अण्णाला म्हणत होतो आपल्या पार्टीत उभं राहावा. हा, तरी राहिला नाही. माझ्या जागा उभं राहा म्हणलं होतं. हा. मी तर नको म्हणलं होतं. मग काय करायचं त्याला. मोठ्याचा मुका घ्या गेला हा, बबरू. मग ते बबरू अण्णाला शेण नाही का. त्याला मतदान द्यायचं नाही. नाही नाही, हा. आपण होय होय म्हणायचं होय आपलं. म्हणायचं. हा, बस 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 बस. सगळी माणसं रातोरात फोडायची. हा, लगेच हा. काय तेव्हा. तुमच्या विश्वास आहे म्हणून उभं नाही राहिलं. नाही नाही, मी तर उभाच राहणार नव्हतो. पण ती सगळी पोरं म्हणले तात्या फितेसारखी माणसं आपल्या आपण सारं मतदान फोडू ना त्याचं. चालतं मतदानाचं काय तेव्हा. रोज जाऊन बसायचं हा. त्याच्यापाशी. रोज रोज जायचं. हा. बबरू शेट करायचं. काय काय माहिती ती सगळी सांगायची. काय म्हणजे आपल्याला ती माणसं फोडा येते. हा, माणसं नाहीतर काय होत्या हम्म. आपल्याकडे नाही पैसा. हा, पैसा नाही. आपल्याकडे नाही पैसा. आपण गरीब माणसं. गरीब. ऐका, पैसे आपल्याकडे नाहीत. हा. आपण फक्त माणसं जोडायची. हा, माणसं फोडायची. काय आपल्याकडे कसे वळते हे बघायचं. घुसून प्रचार करायचा आपण. घुसून बबरू येऊ नाही तर कोणती सब- सचिन भाऊ येऊ. हा, सचिन सबरू येऊ. भाऊ. कुणी बी येऊ द्या. हा, सुट्टी हा. द्यायची नाही नाही. नाही येऊ कमी. हा, या गाफील राहू नका. अजिबात नाही. हा. हे, तसं नाही. काय काय लागलं तर मला सांगा. बर 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 बर. अरे बापरे, तुला अक्कल बिक्कल आहे का काय. का? हे काय आहे? काय हानी आणि कशाला आत्ताच. बुक केलंय त्यांना, परत नाही भेटायची आपल्याला हे. अरे अजून लय टाइम आहे. हा, पण शेवटी आपलीच पार्टी येणार आहे ना. लोक अशाने आपल्याला मतदान सकट करायचे नाहीत. आत्ताच तू वाजत गाजत चालल्यावर. लोक लय खुश आहेत. बबरू अण्णा म्हणतात आता आम्हाला इलेक्शन लागल्यासारखं वाटायला लागले हलग्या लावल्यापासून. नाही नाही नाही, हे गावात जमणार आनंद आहे नाही. नुसता. तू हलगी बिलगीचा आत्ता काही आणू नका मध्येच. म्हणजे डोळा येईल काय आपण लोकांची. आता कसं बोलला, तसलं काय आणायचं नाही. सगळं काय झाल्यावर तू हलगी काय बँड लाव. बरोबर आहे राव. हा. आलं म्हणजे लग्नाच्या अगोदर आपण हे धिंगाणा घातलं लोकांच्या डोळ्यावर येत नाही का. असलं काय करणार का धंदे. सांग बघा तू. नाही आत्ताच असतं का काय कळतच नाही ह्यांना तर. ही हालग्या गावात वाजवल्यापासून लोक लय आनंद आहेत. म्हणतात आता इलेक्शन असल्यासारखं वाटायला लागले. आणि अण्णा तुम्हीच निवडून येणार. अहो त्या पुरीला कळतंय पण तुम्हाला कळाना. तुम्ही काय डोक्यावर पडलाय का आला काय. पण तुम्ही म्हणताय ती बरोबरच आहे. त्याची जरा डोळे येते का बरं आपण बघू. हा, आता सचिन शेट मला तर वाटतंय आमरच निवडून येईल. ए पोरा, तू आमच्या बाजूचा पैसे मी देणार आहे. आणि तू आमरचं कोण जाणार. आला का बघा कसली माणसं गोळा केल्यात तुम्ही तुम्ही. म्हणता ते खरंय राव. हा, लोकं तोंडावर येऊन त्याच्यामुळं मी सांगतोय आत्ताच काय असलं कर ना का. पण भाऊ एक काम करायचं, निवडून आल्यावर लय मोठं आहे आपण. अरे बँड लावता वा. हा, तिकडला लावायचा राशीनचा. चालतंय चालतंय. बरं सचिन भाऊ इथे किती वसूल होते चला की. चला चल. भाऊ गेलं कोण जमणार नाही बरं का. तू तुझी खालचा वार्ड संभळ. खाल्ला जा. वाटत हा. पेक करतो खाल्ला हो, वाटत. हो. मारतो का बंद नको. उभा राहिलोय. गरीबातला माणूस आहे आपला. काय मतदान आपते अमरला. कुणी काय बी म्हणेल तुम्हाला. तरी या तुम्हाला गाडी लावतो मी त्याचं चिन्ह माहिती. नाही बाबा मग कोणाला मतदान करायची तू चिन्ह सांग. चिठ्ठी देतो. हे आपलं पहिलं पहिलं नाही ही पहिलं बटन दाबायचं. हा चला जरा तेव्हा 4-5 राहिले जाऊ नको रविवारी इलेक्शन. हो आणि घरची निघून लिही तिकडं. चला नमस्कार. बस इथं. ये. म्हणलं गाठ घ्यावं गौरव शेठची. आता म्हणलं तुम्ही म्हणता ना तुम्ही आमचं आहे, आम्हाला माहितीच आहे. आपलं संबंध आपल्या वडिलांपासून जुनं येतं. म्हणलं गाठ घ्यावं सांगावं काय अडचण फिरचण घरच्यांची कुणाची. माणसं देतात का मत असे बंद करते.
आणली तुटकी छत्री पहिल्यांदा असं माणसं द्यायची ती मत द्यायची नाही. बरं बंद बी व्हाय ना घरच्यांना असेल बोलू का तू? अरे प्रचार करा आलो आपण नका जरा शांत राहा. माणसं देतात का अशी मत की सचिन भाऊ ती किती घुसून प्रचार करतात. तुमचा कालवाच व्हायचं तर घरच्यांना सगळं व्यवस्थित सांगा. तुमच्या मित्रांना ह्यांना सांगा काय असेल तर. काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. चिन्ह माहिती का? चिन्ह तुमच्या मागे चिन्ह माहिती का? माहिती काय चिन्ह आम्ही चिन्ह सांगा त्यांना. चिन्ह सांगितलंय आम्ही तिथं करमळ्यामध्ये आम्ही दोघं होतो चिन्ह. बरोबर चालतंय. आता येऊ का? पुढे अजून भेटी घ्यायचा कार्यक्रम येतले आणि अमर भाऊला अजून एक सत्कार पण ठेवू. पुढे चला लगेच बसा भेटले की बसा. चला पुढे जाऊ आलो तुम्ही पुढे चला बारके करायला लागले की पुढे घेऊ नको ती ठेवती. चल चल पुढे चला आम्ही येतो. त्यांना वाटायला चला हो बाहेर बरं आपलं ठेव चिन्ह माहिती. चल हो बाहेर ऐक की जा. कार्यकर्त्यांना द्या. त्यांना काय कळत नाही तर जाऊन द्या. सगळ्या सचिन भाऊ टाकत्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा म्हणून आपली ज्या अडचण सगळ्यांना एक प्रत्येक आपल्या वार्डामध्ये सांगा पॅनल टू पॅनल चालायचं. तुम्ही म्हणता अमर तुमच्या अमरला एक तुम्ही अमरला एक तुम्ही नको अमर त्या पॅनलला पाहिजे. तर येऊ का मग? काय टेन्शन घेऊन आहे आम्ही तुमच्या. हो चालतं चालतं. ए बाळा जाऊ का? लवकर काय करायला लागलं? ऐक की मारतील. अरे किती बाडबाड करतो लेकरू रडायला लागले. एवढं बोलले मस्त त्यांनी मात्र तुला तेवढं लक्ष ठेवा. हा बाबू अण्णा नमस्कार. नमस्कार. चांगलं राहून द्या बस आपलं कुणाला बी मत देऊ नका. शेड बसले तिथं. राहून द्या आमच्या माणसाला सांगायची गरज नाही. हा सचिन भाऊ नमस्कार. या 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 वर या. चला बरोबरांना. हा चला की भाऊ चला. चला बरोबरांना चला. चला मस्त बांधला म्हणून. मस्त बांधकाम केले. हो हो आपल्या भागातच बांध करणार. हो का? हे एक नंबर. अहो मंत्र्याचा कॅबिनेट मंत्र्याचा बांधला असतो म्हणला. मी स्वतः उभा आहे. त्यावेळेस आता लक्ष द्या तुम्ही. हा अमर पण आलता ना माझ्याकड काय पण त्यालाच मतदान द्यावं असं मला वाटतंय. अहो आम्हाला आपल्या विरोधात उभा आहे. बाहुला मतदान द्यायचे आपल्याला. अच्छा अहो तो विरोधक आहे शेवट. हो पण तो पण आपला मित्र आहे. तो पण गरीब आहे हो. गरीब आहे पण बाहुन इतका त्याला अनुभव नाही ना. गाव सांभाळणार इतका. तो खरे तो खरे गरीब फक्त कुटुंबात जबाबदार सांभाळू तेवढं शकतो. खरे बरोबर आहे बरोबर. बाहुंची पण बाबांना असे अनुभव आहे. अनुभव आहे. बाबांचा नाता अनुभव आहे बाबांना. तेवढं खरे खरं आहे नाही. हो गाव सांभाळायची ताकद ह्यांच्याकडे. हो बाहू बसल्या जागेवर आमदारला फोन लावू शकतात. चालते मंत्रालयात बी लावू शकतात. पंचायत समितीत एखादी अडचण तर तिथे पण फोन लावू शकतात. गोर गरीबाला असा नेता पाहिजे. मग तुमचा आशीर्वाद हो आमच्या डोक्यावर पाहिजे. आपण भाऊकडे काय ही फक्त तुम्ही ध्यानात ठेवा. हो नाही काळजी करू काही लक्षात द्यायला भाऊ आपलं लक्ष तुमच्याकडेच असणार. ठीक आहे पण म्हणजे सर आम्हाला इथे येऊन गेला काय हा येऊन गेले फायदा होऊन गेलेला असं. हो बघा बरोबरांना पोरग होम टू होम प्रचार करतय आणि तुम्ही फिरा असंच. आपल्याला दिलं पडून जमणार ऐकलं का? आम्हाला पण तुम्हाला कसं वाटतं साहेब? तुझा गरीब मुलगा आहे आपलाच आहे तो पण साहेब पण आपलेच आहेत काय. पण बघून इतका अनुभव नाही राहते आम्हाला. हा त्याला अनुभव नाहीये काय पण भाऊ पण काय नाही आपण ह्या वेळेस भाऊकडे लक्ष देऊया. हा लक्ष देऊन नाही असं आशीर्वाद भाऊचे. हा काय माहिती का राजकारणात कोणाची कशी पुढे बांधायची मला चांगला अनुभव आहे.
ठीक आहे वासन भाऊचीच पुढे आणि वाजवा गेम ह्यांची. नाही 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 नाही, तसं होणार नाहीये. पण तुम्ही पण मागच्या वेळेस उभा होता ना. हा होतो उभा मग पडलो पण ह्या बारीने भाऊ आहेत आपल्या सोबत. अच्छा सचिन भाऊ आहे. सचिन भाऊ. ओके ओके. विजय आपलाच व्हायला पाहिजे. नाही होणारच आहे की आमचं लक्ष सचिन भाऊ करणार ना. असा हात पाहिजे बसल्यावर साहेब. हो बिलकुल. आता आमरने पाय धरला म्हणून नाही 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 भाऊची पुढे बांध नका तुम्ही. नाही नाही नाही, अनुभव लय महत्वाचा आहे. ठीक आहे, अनुभव हा माणसाचा गुरु. बिलकुल बिलकुल बिलकुल. काय रे ही पूर्ण लाईन साहेब. हो हो. बाहेर गेलं नाही पाहिजे. नाही जाणारच नाही, आपल्या शब्द बाहेर नाही ते. हा आमर कसा आहे गरीब पोरगा आहे. गरीब आहे काय, कोचकुर आहे, कष्टाळ आहे, पण कसे अनुभव नाहीये त्याला. भाऊला आहे अनुभव आहे भाऊला. हॅलो दिल्लीहून फोन आहे बरं का हो भाऊचा. का? हा दिल्ली काय म्हणता? हा लय मोठी पाहू. अरे बापरे, अरे तिकडे त्या आंबऱ्याने घर ना घर चाललंय. तो का हो का, आपण इथंच बसलो एकाच ठिकाणी. आपल्याला चल, 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 चल. साहेब हो हो येतो आम्ही. हा? ओके लक्ष लक्ष राहू द्या. हा? हो हो येऊ. हो हो. आम्हाला मतदान करणार का? नाही करत. त्या पोराला खायची पंचायत आहे. फक्त भाऊला. हा भाऊ. ओके भाऊ म्हणजे भाऊच आहे. फक्त भाऊ. ओके ओके. या लवकर घेऊन या. वेळ राहिला थोडा. हा अरे जा ना त्या वस्तीवर जाऊन ये लवकर पाठदिशी. हा या लवकर लवकर या. दिवड्या कुठे गेलाय? हा हॅलो. हो आहेत माझ्याकडे. राम राम. हो राम राम. लक्ष राम. हो हो चालतं. डॉक्टरचं डॉक्टर. राम राम नानू. हा बरं बरं चालतं. येतो मी तिकडं. राम राम. हा लक्ष राम तेवढं. आपलाच बोलायला होणार आहे. साहेब तेव्हा काही काय म्हणत बोलायलाच नाही. जावा जावा लवकर पाठदिशी. लक्ष. हो साहेबांना सांगितलंय मी. तुम्ही का तसं करता? डॉक्टर साहेब राम राम. ओके राम राम काका. लक्ष राम द्या. हो राम 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 राम. लक्षात ठेव. राम राम. हो ही गाडी लावली आहे आणायला. सांगितलं सगळ्यांना फोन करून. आणि तास तुमच्या भावाला सांगा. हा हा गाडी आहे तिथं ती वस्तीहून. पुढे बघ ना. चला एक जण चला. हा बा त्यांचं मतदान झालं तुम्ही पुढे जावा परत. शिपाई काय तुम्ही? शिपाई उमेदवार आहे मी. ओळखताय ना त्यांना? झालं इच्छा नाही जा. दिवड्या दिवड्या कुठे गेलं काय माहिती? चल. काय कुठं नाही. माणूस आहे मी. तू मोबाईल नाही मध्ये काय हा काय नाही. भाऊ का तुझा बाप फिंगोय? गाड्या घाल ए, नाही जाणारा. ए, भाऊ दिशा नाही जा, पळ. भाऊला शियाला. त्याला बघूनच घ्यावा लागेल भाऊ. हा घे घे. लावतोच की. त्याला लई गुरमी चढली. ही 2 वेळा झाली. वाजवा की आले का? भांड्याने राडा केला नाही लागा. त्या पूजामुळे झालेला का सगळं. पूजेमुळे झाले मला माहिती. धोका दिला आपल्याला. जाऊ द्या झालं गेलं विसरा आता. चला का चला. चला म्हणलं होतं मी उभंच राहू नको. अरे पण कोणतरी उभं राहावं लागलं असतं ना.
राम आल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत. तुमचाच आशीर्वाद भाऊ. या पंचायती हो येतो येतो हो या